जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील अधिकाऱ्यांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अशी बातमी असून काय आहे ती बातमी आणि या बातमीचा फायदा राज्यातील कर्मचारी अधिकारी वर्गाला कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारकांच्या, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स, त्यांच्या हिताचे महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळेल। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी त्याचबरोबर अधिकारी वर्गासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सध्या सुरू असलेली शालार्थ प्रणाली बंद होऊन ती आता वेतनिका याच्यामध्ये रूपांतरित होणार आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या पगारासंदर्भात ही महत्त्वपूर्ण अशी बाब आहे, कारण आता शालार्थ प्रणालीऐवजी वेतनिका ही प्रणाली आता अद्ययावत होणार आहे। महाराष्ट्र शासनानं शासकीय कर्मचाऱ्यांना वेळोवेळी लागू केलेल्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार निर्गमित झालेल्या अधिसूचनाप्रमाणे विविध विभाग प्रमुख यांनी त्यांच्या अधीनस्थ अधिकारी कर्मचारी यांच्या केलेल्या वेतन निश्चिती पडताळणी करण्याकरिता सन 1964 पासून विभागनिहाय वेतन पडताळणी पथकांची निर्मिती करण्यात आलेली आहे। सद्यस्थितीत एकूण 7 वेतन पडताळणी पथके कार्यरत असून प्रत्येक विभागात सेवापुस्तक पडताळणीचे ध्येय देण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये वेतन पडताळणी पथक मुंबई, कोकण विभाग, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, अमरावती यांनी हे वेतन सेवापुस्तक पडताळणीचं ध्येय दिलेलं आहे। वेतन पडताळणीचं काम जास्तीत जास्त पारदर्शी होण्याच्या दृष्टिकोनातून वेतन नियमन हे सॉफ्टवेअर बनवण्यात आलेलं आहे। यामुळे सेवापुस्तक वेतन पडताळणी पथकाकडे प्राप्त झाल्यानंतर सदर सेवापुस्तकाची सद्यस्थिती संदर्भातली माहिती संबंधित आहरण व संवितरण अधिकारी कर्मचारी यांना समजणार आहे। सेवापुस्तक वेतन पडताळणी पथकास प्राप्त झाल्याचा दिनांक, सेवापुस्तक प्रलंबित प्रामाणिक आक्षेप यांची माहिती मिळणार आहे। सेवापुस्तकास आक्षेप असल्यास त्या आक्षेपास अनुसरून महत्त्वाच्या अभिलेखांची किंवा सेवापुस्तकातील नोंदीची पूर्तता संबंधित कार्यालयास करणं सुलभ होणार आहे व वेतन पडताळणीचं काम जलद गतीनं होण्यास मदत होणार आहे। त्यामुळं या अनुषंगानं ही अतिशय महत्त्वपूर्ण अशी वेतनिका प्रणाली जी आहे ती प्रणाली आता अद्ययावत करण्यात आलेली आहे। त्यामुळे राज्य सरकारी कर्मचारी अधिकारी वर्गाचं जे शालार्थ प्रणालीमधून निघणारा जो पगार आहे तो आता वेतनिका या प्रणालीमार्फत निघणार आहे। त्यामुळे निश्चितच राज्य सरकारी कर्मचारी, अधिकारी वर्ग, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे। अनेक ज्या बाबी आहेत त्या बाबी याच्या माध्यमातून सुलभ होणार आहे। त्यामुळे निश्चितच ही महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा, आपले काही प्रश्न असतील नक्की कमेंट करा। धन्यवाद।